हॅलो, गुड मॉर्निंग. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर आता बघा, माझा डीप क्लिनिंगचा दुसरा दिवस चालू झालेला आहे. तर सुरुवात केलेली आहे मी. घरातली सगळी आपली बेसिक जी कामं असतात ती सगळी संपवून आता घेतलेलं आहे मी कपडे धुवायला. कारण चावीला पाणी पण पडत होतं, तर त्या पाण्याबरोबर सगळी कपडे सगळं जे अंथरूण आहे ते धुवून स्वच्छ होईल. आणि पाणी भरपूर होतं, त्यामुळे म्हटलं सगळं स्वच्छ धुवून टाकलेलं बरं, पाणी आहे तोपर्यंत. तर आता ते सगळं घेतलेलं आहे. ह्याच्या आधी 2 माझी दुपटी धुवून झाली होती, आणि आता अजून हे एक हातातलं जे आहे ते एक, आणि खाली एक जो रग आहे तो, अशी 2 धुवायचे आहेत. तर आता ते सगळे पटपट धुवून घेते. जास्त वेळ झालेला नाही आहे, हे सकाळचंच टायमिंग आहे. मला वाटते वेदू वगैरे गेल्यानंतरनं शाळेला मीरा आणि वीरा शाळेला गेले, त्यानंतरनं मग मी ही सगळी कामं चालू केली त्यांना शाळेला पाठवून. तर आता सगळं माझं धुणं झालेलं आहे. धुणं आता ते सगळं वरती जाऊन वाळत घालते. एवढं ऊन सकाळी सकाळी पण एवढं ऊन लागत होतं ना. आता कपडे लवकरच वाळणार आहेत माझ्या मते, कारण भरपूर तापमान वाढलेलं आहे आमच्या इकडे. तर भरपूर ऊन वाढलेलं आहे. शेजारच्या ज्या वहिनी आहेत ना, मी सारखं म्हणत असते कधी कधी जर त्यांचं नाव असतं माझ्या व्हिडिओमध्ये, तर त्यांनी पण कपडे धुतलं होतं मोठं. तर त्यांनी पण इथंच वाळत घातलं होतं. माझी आणि त्यांची मिळून आम्ही अशी सगळी कपडे ही अंथरून वाळत घातलेली. हॅलो. तर आता तुम्ही बघितलं माझं सगळं धुणं वगैरे झालेलं आहे, मोठं धुणं आमच्या खोलीमधलं. तर आज मी आमची बेडरूम सगळी साफ करणार आहे. तर आज दुसरा दिवस. काल सगळं, परवा टेरेस वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे, आणि आता रूम स्वच्छ करायला घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळं झाडायला चालू करायच्या आधी मी पहिला दोन्ही कपाटं लॉक करून घेतली, कारण सगळा जर धुळा पडला तर तो कपड्यांवर पडणार आणि कपडे परत सगळी घाण होणार. तर त्यासाठी मी पहिला सगळी दोन्ही कपाटं आहेत ती लॉक करून घेतली, म्हणजे धुळा वगैरे त्याच्यामध्ये जाणार नाही. आणि मग या कोपऱ्यापासून मी सुरुवात केली झाडायला. ज्या सामानांची गरज नव्हती किंवा जे नको होते ते सामान सगळं मी गोळा करून बाजूला करायचं होतं मला. तर जे काय गरज नव्हती खाली टाकायची ते सगळं तिथल्या तिथं झाडून परत त्या जागेला ठेवून टाकलं. आणि मग जे सामान नको होतं किंवा त्यातलं काही काढायचं आहे, ठेवायचं आहे, हे सगळं असं बघून मला सामान परत ठेवायचं होतं. ह्यावेळी तसं बघायला गेलं तर खूप सामान कमी निघालं, कारण मागच्या वेळी जेव्हा आम्ही दसऱ्याला झाडून काढलं होतं तेव्हा सगळं सामान जे नको होतं ते टाकलं होतं. मग ह्यावेळी काही जास्त निघालं नाही सामान. ते मोठं पोतं जेव्हा आम्ही खाली टाकलं ना, तेव्हा मला एवढं हसवलं. खाली मांजर खेळत होतं आणि ते पोतं पडल्यावर एवढी मोठी उडी मारली मांजराने. मला ते बघून इतकं हसवलं. आत्ता पण मला एवढं हसायला लागलं ना, टान्न दिवशी उडी मारला, एवढं मला हसायला आलं. तर एका साईडचा आता लाफ्ट माझा सगळा क्लीन करून झालेला आहे, आणि मी इकडं मशीनवर चढून सगळं क्लिनिंग करत होते. माझ्या मनात भीती एक होती की मशीन पडणार वगैरे नाही ना, असं भीतच मी चढत होते स्टूलवरनं. कारण स्टूलला जरासा चीर पडलेला ते बघूनच मला भीती वाटत होती की चढू काय नको. पण मला झाडून तर काढायचंच होतं, क्लिनिंग तर करायचंच होतं. त्यामुळे म्हणलं काय पण करून धाडस करायलाच पाहिजे. त्यामुळे मग शिलाई मशीन जे आहे ते घेतलं मी, कारण त्यामुळे जरासं उंची होते आणि लोटायला बरं पडतं, हात पोचतो. आणि धरायला पण कोण नव्हतं, शिडी वगैरे घ्यावं म्हटलं तर. त्यामुळे म्हणलं मशीनच घेतलेलं बरं म्हटलं. आणि इकडच्या साईडला जास्त मी सामान ठेवलेलं नाही आहे, कारण रूममध्ये समोरच एंट्री केलं की सगळं समोरच ते दिसतं, आणि घर म्हटल्यावर सामान तर असणारच. त्यामुळं कोणी काय म्हटलं तरी काही फरक पडत नाही, तरी पण आपलं या साईडला असलेलं बरं असं मला वाटतं. म्हणून मी जास्त सामान इकडे ठेवलेलंच नाही आहे. आणि मग ह्या कोपऱ्यापासून सगळं सामान ठेवायला चालू केलेलं आहे. ह्या ज्या मोठी सुटकेस आहे त्यामध्ये यांचं सगळं सामान आहे. काय मी काय बघितलं नाही ते काढून काय आहे,
पण बहुतेक सर्टिफिकेट परत त्यांची नोटबुक हे वगैरे सगळं आहे त्यामध्ये. तर ते काही काढलं नाही मी, रिकामं केलं नाही. ती तशीच सुटकेस कोपरा तो सगळा झाडून काढला आणि ती सुटकेस जी आहे ती तशीच तिकडे ढकलून ठेवली, कारण त्यातलं मला काही काढायचंच नव्हतं आणि ते आता इथं अवेलेबल नाही आहेत आणि मग कशाला त्यांचं सामान त्यातलं काढायचं, काय पाहिजे काय नको त्यांना विचारूनच काढलेलं बरं, म्हणून मी नाही काढलं. असं डीप क्लिनिंग करायला आज कसं काय माझं धाडस झालं मला काही कळनाच, मलाच कळना. कारण असं डीप क्लिनिंग करायला लागलं की वरती सगळं सामान आपण काढत असतो, मग तिथं पाली वगैरे असण्याची शक्यता खूप असते. कारण आणि मेन म्हणजे काय की हे रूम आम्ही अजून कलर वगैरे केलेली नाही आहे आणि त्यामुळे तो कलर, त्या सिमेंटचा कलर आणि त्या पालींचा कलर सेमच होतो आणि ते कळत नाही की ते पाल आहे की नाही, की असं होतं. आणि चुकून पाल वगैरे असली आणि पट्ट दिवशी जर अंगावर पडली तर मी तर खालीच उडी मारेन अशी मला भीती असते माझ्या मनात. तर असंच भीत मी सगळं झाडून काढलं. एकतर मशीन पडते की काय याची भीती आणि वरती पाल वगैरे असेल का याची भीती असते. भीत मी सगळं हे सामान स्वच्छ करायला घेतलं आणि किती कन्फ्युजन बघा, वर ते ठेवू काय नको. तर गणपतीचं डेकोरेशनचं वगैरे सामान जे असतं ना तर ते सगळं इथंच असतं. तर सगळ्या सामानाला मी पिशव्या, प्लास्टिक पिशव्या मोठ्या मोठ्या घालून ठेवलेल्या आहेत. आपण जसं उशीच्या पिशव्या वगैरे असतात तर त्या सगळ्या अशा कॅरी बॅग मोठ्या मोठ्या असतात ना, तर त्या सगळ्या सामानांना घालून ठेवल्यात जेणेकरून त्याचं कुठलंही सामान घाण होणार नाही. तर आता इकडचा पण कोपरा माझा सगळा स्वच्छ करून झालेला आहे आणि तसंच तिजोरी आणि कपाटावर पण साळूता मारून घेत. आता वरचं सगळं लोटून झालं आणि आता खाली जे सगळं सामान पडलेलं आहे ते सगळं स्वच्छ पुसणार आणि त्यातलं काय पाहिजे काय नको ते बघणार आणि जे नको आहे ते टाकून द्यायला सगळं एका साईडला काढणार. आणि ही मीराची झोळी आहे, ती त्याच्यात झोपते. साडीची आहे ती, साडीचा पाळणा मम्मींच्या साडीचा बांधलाय आणि मीरा अजून पण त्यात झोपते. वेदू पण मागच्या वर्षीपर्यंत त्यात झोपायचा. तर ज्यांची एकदम अशी लहान मुलं असतात ना, जन्मलेली म्हणजे 1 महिना 2 महिन्याची, तर त्यांच्यासाठी ना अशी झोळी बांधायची. त्यांचं डोकं ना असं छान गोल होते. तर खरंच ही झोळीमध्ये आणि खूप छान झोप लागते. मुलांना उठता पण येत नाही त्याच्यात ना आपलं आपण. आणि जोपर्यंत त्यांनी आपल्याला हाक मारत नाहीत तोपर्यंत त्यातनं उतरू शकत नाहीत. त्यामुळे भीती नसते की पाण्यातनं खाली पडतील अशी भीती नसते. त्यामुळं खरंच अशी झोळी ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना त्यांना अशा झोळीमध्ये झोपवायचं. खूप छान झोप लागते लहान मुलांना, खूप वेळेपर्यंत झोपतात. आणि वेदू तर 4-4 तास झोपायचा. त्याला आंघोळ वगैरे घालून छान झोपवली ना लहान असताना, तर तो 4-4 तास उठायचाच नाही, छान झोप काढायचा आणि मग फ्रेश झाल्यानंतर उठला की अजिबात किरकिरी पण करायचं नाही, अजिबात नाही, काहीच नाही असं आहे. तर अशी झोळी खरंच ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना त्यांनी बांधायला पाहिजे अशी. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना माझे मिस्टर मला नक्की म्हणणार आहेत, गौरी तू एवढं सगळं सामान बरंच ठेवून घेतलेस, कारण यामध्ये ना मला ना कार्डशीटचं सगळं असं फुलं वगैरे करायचं, घरात डेकोरेटिव्ह असं शोपीस वगैरे करायची खूप आवड आहे. तर ते सामान मी ठेवलं होतं आणि यांनी मला मागच्या वेळी एकदा विचारलं होतं ते काय करणार असतीस तर कर, नाही तर ते टाकून तर दे म्हणून. तर मी म्हटलं नाही हो, ते सगळं संपले सामान. आणि आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना कळणार आहे की नाही ते सामान अजून आहे. तर या थोड्या पिशव्या काय सामान यात भरून ठेवलं होतं त्यांनी. भरपूर काय सामान होतं. कॅरी बॅगा होत्या, परत पणत्या होत्या आपण दिवाळीला लावतो त्या, परत घराचं लाईटिंगचं सगळं काम चालू होतं तेव्हाचं थोडंसं सामान, ते सगळं सामान. परत एक टिपॉय आहे आमचा काचेचा, तर त्याचे सगळे जे नटबोल्ट वगैरे असतात ना जोडायचे ते सगळे. परत असंच परत काय सामान सगळं होतं, थोड्या पिशवीत घालून ठेवलं होतं. तर ते सगळं सामान जे पाहिजे ते बाजूला केलं आणि जे नको ते एका साईडला केलं. आणि हा बघा माझा काय म्हणतात त्याला, खजाना म्हणते मी तर याला. तर ना गणपतीच्या डेकोरेशनसाठी मला आमच्या समोर जो गणपतीचा कट्टा आहे ना, तर तिथं शाळेची थीम करायची होती आणि त्यासाठी त्यांनी कार्डशीट वगैरे माझ्याकडे दिलेलं आणि ते सगळं मी केलेलं. जर एखाद्या वेळेस मला एखादा फोटो सापडला त्या डेकोरेशनचा तर मी इथे कुठेतरी देईन. तर त्यामध्ये सगळं हे साईडला उरलं होतं, कटिंग आहे हे साईडचं त्याचं. आणि मग ते आता त्या कटिंगपासून पण आपण काहीतरी करू शकतो म्हणून मी हे ठेवलेलं आहे सामान. परत आता बघू, जेव्हा टाईम मला मिळेल तेव्हा मी करेन.
एक एक वस्तू आपल्या इतक्या जवळच्या असतात ना, जरी आपल्याला त्याचा काय उपयोग होणार नसला तरी पण त्या वस्तू आपल्याला अजिबात कुणाला देऊ वाटत नाही. तर माझी पण एक तशीच वस्तू आहे, ही माझ्या मामाची आठवण आहे. तर लहान असताना ना मी इतकी खेळण्याने खेळायची ना, की दुसऱ्या कुठला खेळ जास्त खेळत नव्हतं मी. तर खेळणी जेवणापाण्यानं फक्त जेवणापाण्यानं खेळायची. तर माझ्या मामानं मला ना हा रॅक करून दिला होता भांड्यांचा. तर इतका छान आहे हा रॅक. मी 4थीमध्ये असताना हा रॅक मामाने मला करून दिला होता. तर तो मी अजून जपून ठेवला आहे. किती छान आहे बघा. हा फक्त मी दाखवण्यासाठी असा व्हिडिओ केला. तर आणि सगळं केलेलं आहे त्यामध्ये. चमचे अडकवण्यासाठी मोळे लावलेत, परत दुधाचं भांडं ठेवण्यासाठी छोटंसं कपाट, परत ताटं अडकवण्यासाठीचं आपलं सेम जे रॅक असतं ना, सेम तसंच करून दिले माझ्या मामानं. तर त्याचं गॅरेज होतं आणि त्याच्यामध्ये ते जे स्क्रॅप पडलेलं असतं ना, त्याच्यापासून हे तयार मला करून दिलं होतं. तर ते माझ्या मामाची आठवण म्हणून मी अजून ठेवले. आता जवळजवळ माझं सगळं सामान वरती ठेवून झालेलं आहे आणि आता जे खाली आहे त्यामध्ये जास्त कचराच पडलेला आहे. थोडं कुठं सामान असेल, त्या छोट्या छोट्या उषा स्माइली ते वगैरे असतील आणि हेल्मेट वगैरे आणि एक पोतं आहे कपड्याचं. तर ते स्माइली वगैरे सगळे मी त्यामध्येच भरून ठेवणार. आणि कारण इकडं तिकडं उगीच पडून घाण पण होतं आणि काय मुलं जास्त घेत पण नाहीत, काय नाही. आणि ती जी आम्ही यूज करत नाही ती कपडे त्या पोत्यामध्ये भरून ठेवलेली आहेत. ती पण कपडे पुढे कधीतरी यूज होतात, कारण अजून 2 रूम कलर करायचे आहेत. परत कधीतर हॉटेलमध्ये काहीतरी भांडी धरायला वगैरे कपडे वगैरे लागतात. तर त्यासाठी मी ती पोती भरून अशी ठेवलेली आहेत, जी आम्ही यूज करत नाही ती कपडे. नको असलेलं सगळं सामान हे असं कचरा तरी कमीच निघाला म्हणायचं माझ्या मते. सगळं आता हे लोटून काढणार आणि मग अजून कपाट पुसायचं आहे, तिजोरी पुसायची आहे, परत फरशी पुसायची आहे, परत अजून दरवाजे पुसायचे आहेत. अजून खूप खूप कामं आहेत मला. तर करून घेणार मी. जास्त काही वेळ होणार नाही, कारण मी लवकर करायला घेतलं होतं सगळं काम. त्यामुळे मला काही जास्त वेळ लागणार नाही. आत्ता वाजले असतील माझ्या मते 2:15 किंवा 2:15 वाजले असतील. तर जवळजवळ होत आलेलं आहे माझं सगळं. वरचं जे सामान महत्त्वाचं ठेवायचं होतं तर ते मी सगळं ठेवून झालेलं आहे. त्यामुळे आता खालचं सगळं काम करायला काय वाटत नाही. आणि मनू बघायचं स्टूलवर येऊन बसले, आरशात बघत होती ती. आणि कसं होते माहिती आहे, या रूमला कलर दिलेला नाही आहे आणि आपण जे म्हणतो वॉलपुट्टी पण केलेली नाही आहे. डायरेक्ट गिलावाच आहे तो. आणि त्यामुळे काय होते की त्याचा धुरळा त्यामध्ये खूप अडकून बसतो त्यामध्ये. आणि त्याचं सिमेंट पण थोडं थोडं निघतं असं आपण चाळता वगैरे मारल्यानंतर. त्यामुळे भरपूर धुळा होतो आणि रोडला सारखं गाड्या असतात आणि खिडकीतनं धुळा येतो, त्याच्यामुळं घाण होते. पण कलर केल्यानंतर ना एवढं नाही घाण होणार, कारण हॉल वगैरे आम्ही जेव्हा झाडून काढतो ना तेव्हा इतका कचरा निघत नाही, कारण कलर वगैरे केलेलं असतं, त्याचं जास्त सिमेंट वगैरे निघत नाही. पण आमच्या रूमचं अजून इकडचं काम व्हायचं आहे आमचं. त्यामुळं बहुतेक ते सिमेंट वगैरे निघते, त्याच्यामुळे एवढं घाण होते. तरी पण असतो सारखं आपला वरचेवर हात असतो, त्यामुळे नाही तेवढं घाण होत. तर आता मी इथं कूलर आणि शिलाई मशीन हे सगळं पुसून घेते, कारण त्याच्यावर पण धुळा पडला होता सगळा. आणि टिपॉय वगैरे सगळं ते आता पुसून घेणार. मशीन वगैरे पुसून झालं, आता खिडक्या पुसते, परत अजून दरवाजा पुसायचा आहे, अजून फरशी पुसायची आहे. तर आता होईल पटपट काम. आता काय वेळ लागणार नाही जास्त मला. आणि मीरा पण येईल आता थोड्या वेळात. आलीच, मीरा तर आली. आणि आल्याबरोबर तिची तक्रार चालू झाली, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, चालू झालं तिचं. तर आता तिला झोप आलेली असते आणि थोडी इकडं तिकडं करत रखरख करत ती खेळते, खाते पिते करते आणि मग झोपून जाते. आणि म्हणजे संध्याकाळी उठून परत फ्रेश होते. नाही आणि जर झोपली नाही सकाळी दुपारी, तर मग रात्री परत लवकर झोपते, न जेवता झोपते, असं करते. त्यामुळे तिला दुपारी काहीही करून झोपवावंच लागतं मला.
आता डीप क्लिनिंगचा माझा शेवटचा टप्पा चालू आहे. फरशी पुसायचं मेन. सगळं झाल्यानंतर फरशी पुसली असती मी, म्हणजे सगळ्या खोल्या झाल्यानंतर पण तोपर्यंत इथं सगळा धुळा पडलेला असतो, तो पायाला लागतो आणि ती कसतर होतं. मग त्यामुळे म्हटलं आता एकदा एक हात मारायला काय होते, तर फरशी पण पुसून घेतली. सगळंच स्वच्छ झालेलं आहे, क्लिनिंग झालेलं आहे बेडरूमचं. आणि स्वच्छ केल्यानंतर मिरू पण खुश झाली, नाचायला लागली आहे बघा. आता तिला डान्स खूप आवडतो आणि तिला आता डान्स क्लासला घालायचं पण आहे, पण मला भरतनाट्यमलाच तिला घालायचं आहे, क्लासिकल डान्सिंगला. तर बघू आता कधीपासून जॉईन होते ती माझ्या क्लासला. फरशी वगैरे पुसून घेतली, सगळी रूम स्वच्छ झाली. आता दुसरा दिवस क्लिनिंगचा. एक रूम स्वच्छ झालेली आहे, अजून 3 रूम स्वच्छ करायचे आहेत, क्लिनिंग करायचे आहेत, सगळं डीप क्लिनिंग. आणि वेदू आला दुपारी 3 वाजले मला सगळं आवरायला. आणि मग थोडा रेस्ट घेतला. रेस्ट घेऊन मग वेदू आला. तेवढ्यात वेदू सगळं अंथरून घेऊन आला वरून. आता ते सगळं अंथरून घडी करून ठेवते. आणि मिरू इथं झोपले बघा झोळीत. मिरू माझी अशी झोळीत झोपते अजून पण, आणि छान झोप लागते तिला, त्यामुळे मी तिला त्यातच झोपवते. तर ती थोडी रडली आल्याबरोबर, झोप आलेली तिला. मग रडली थोडं खाल्ली आणि झोपली. तर आता चला मी अंथरून सगळं घडी घालते. वेदू आला शाळेतून आणि मग त्यानं सगळं, त्याला वरती जायचं होतं टेरेसवर, तर तो गेला आणि अंथरून सगळं घेऊन आला. त्याला सांगत होते मी घेऊन येते वेदू म्हणून, तर तो काय ऐकला नाही आणि घेऊन आला. मग म्हटलं तर घडी घालून ठेवूया, म्हटलं आपल्या मुलग्यानं आणून ठेवलेलं आहे, तर मदत केलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. या व्हिडिओमधील माझं क्लिनिंगचं तुम्हाला रुटीन, म्हणजे माझी क्लिनिंग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत